मराठा आंदोलक मनोज जरांगे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। जेव्हा ते पंढरपुरात दाखल झाले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावरती पुलांची उधळण करण्यात आली। पंढरपुरातून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीका केली आहे। दिलेल्या ओबीसी नोंदी रद्द करणं ही आमची चूक होती, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मान्य करावं अशी मागणी जरांगेंनी केली आहे। त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केला, हेही त्यांनी मान्य करावं असा आरोप त्यांनी केला। बावनकुळे आणि संजय शिरसाट यांचं पत्र आपल्याकडे असल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला। आपण पुराव्याशिवाय बोलत नाही असंही ते म्हणाले। जरांगेंच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या प्रमाणपत्रासंदर्भातील भूमिकेवरती मंत्री नितेश राणे यांनी समर्थनाची भूमिका घेतली आहे। मराठा समाजातील तरुण तरुणींचं अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे नुकसान होत असेल तर मनोज जरांगेंच्या आधी आपणच त्यांचा कार्यक्रम करू असा इशारा नितेश राणेंनी दिलाय। तसंच भाजपच्या प्रमुख नेत्यांविरोधात वापरली जाणारी भाषा चुकीची असल्याचं सांगत त्यांनी जरांगेंना भाषेचा विचार करण्याचाही सल्ला दिला। मीही मराठा समाजाचा आहे। माझ्या समाजामध्ये अगर कुठल्याही तरुण तरुणींवर अगर अन्याय होत असेल तर मीही पेटून उठणार। चुका असतील तर चुका सुधारल्याच पाहिजे। त्या प्रक्रियेमधले कुठल्याही अधिकाऱ्यांनी अगर त्यांच्या चुकांमुळे अगर आमच्या मराठा समाजाच्या मुलामुलींचं अगर नुकसान होत असेल तर मनोज जरांगेजीच्या अगोदर मीच त्या लोकांचा कार्यक्रम करीन। आणि म्हणून मनोज जरांगे पाटील जे भांडतायत, भूमिका घेत आहेत, ते समाज हिताचे आहे। फक्त मी समाज बांधव म्हणून त्यांना एक विनंती करणार आहे किंवा एक आवाहन करीन की त्यांची भाषा किंवा ज्या पद्धतीने ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख आमच्या नेत्यांच्या संदर्भात जी भाषा वापरतात ती चुकीची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.